नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। बहुजन कर्मचारी बौद्ध सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा मिळण्यासाठी प्रशासनाला निवेदन। सविस्तर वृत्त बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने मागासवर्गीय बौद्ध सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नगरपालिका हद्दीतील वाल्मिकी समाजातील सफाई कामगारांना नगर कार्यालयामागील बाजूस राहण्यासाठी जागा देण्यात आली आहे। तसेच मुस्लिम समाजाच्या कामगारांना हिंदू स्मशानभूमीजवळील घरकुल योजनेतील घरे मिळाली आहेत। मात्र बौद्ध व नवबौद्ध समाजातील सफाई कामगार 25 वर्षापासून सेवा देत असतानाही त्यांना अद्याप कोणत्याही निवासी योजनेचा लाभ मिळालेला नाही। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे जर 15 दिवसात निवासी भूखंड उपलब्ध करून न दिल्याने दिनांक 13 ऑगस्ट 2025 पासून नगरपालिका कार्यालयासमोर काम बंद उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे। हे निवेदन जिल्हा अध्यक्ष विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जे एससी बौद्ध समाजाचे सफाई कामगार वर्ग आहे त्यांना कित्येक वर्षापासून निवासी जागेचा लाभ मिळाला नसल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने एक आज निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच मुख्याधिकारी साहेब यांना आमचं बोलणं झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या निवेदनाचा आम्ही पूर्णपणे विचार करून एससी जो समाज आहे, ज्या समाजाला आतापर्यंत घरकुल जागेची व्यवस्था न झाल्यामुळे आम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करून त्यांना एक निवासी जागा मिळवून देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करू। जर आम्ही याच्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी साहेबांना दिलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये जर आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारचा जर काही विचार करण्यात न आल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि त्यामध्ये सफाई कामगार हे काम बंद आंदोलन करणार आहेत। त्याचा